आपण सर्वांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेतच, पण आणि त्यांनी सुद्धा मी बघत आलेलो आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षकांचे प्रश्न हे विधिमंडळामध्ये उचललेले आहेत. काही प्रश्नांना न्याय मिळवून दिलेला आहे, काही प्रश्नांची सोडवणूक ही राहिलेली आहे, नक्की राहिलेली आहे. पण आता सरकार आपलं आहे, सरकार तुमचं आहे. म्हणजे यावेळेला श्रीकांत हे आपले प्रतिनिधी तर असणारच आहेत, पण ते श्रीकांत गेल्या वेळेला कोणत्या पक्षाच्या माध्यमातून उभे नव्हते. आता ते सत्ताधारी म्हणजे आपल्या हक्काच्या शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले आहेत आपले प्रतिनिधी म्हणून. म्हणजे श्रीकांत आहेत ना, श्रीकांतला दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहे. एक आपल्याकडे शिक्षकांचं प्रतिनिधित्व आणि शिक्षकांमध्ये आपलं प्रतिनिधित्व. सत्ता आपली आलेली आहे. आजपर्यंत नुसतं आवाज उठवण्याचं काम ते करत आले, पण आता मला असं वाटतं आवाज उठवल्यानंतर ऐकणार कोणतरी समोर असणार आहे, ऐकणार कोणतरी असणार आहे. उठलेला आवाज त्याला जर का कान नसतील तर त्या आवाज तुम्ही किती जोरात केलं तरी काही उपयोग नसतो. पण आता मात्र आपलं स्वतःचं हक्काचं सरकार आलेलं आहे. तुमचे अनेक वर्षाचे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आणि उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आणि उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आणि उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आणि उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आणि उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आणि उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. उगाच खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही, कधीच नव्हता आणि असणार सुद्धा नाही. एक वेळ काही जमणार नसेल तर प्रामाणिकपणे प्रश्न प्रलंबित आहेत, जरूर आहेत, त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आपण शिवसेना एक मोठं अशी परिस्थिती आज अशी परिस्थिती आज परिस्थिती
फार गरजेचं आहे. एक एक प्रतिनिधी म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असं जेव्हा म्हटलं जातं तसं त्या तळ्यातनं आपली तहान सोडवण्यासाठी आणि पुढची आणखी भरारी घेण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा हा लोकप्रतिनिधी जो आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, आता आपला अधिकृत उमेदवार आहे, त्याला अधिकृत विजयी करून आपल्या भवितव्यावरती, उज्ज्वल भवितव्यावरती मी तर म्हणेन शिक्कामोर्तब करा ही हात जोडून नम्र विनंती करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण सेवक मानधनवाढीविषयी बोला ना. करूया, सगळ्या गोष्टी करू, काही काळजी करू नका. आणि एक मिनिट, मी आता प्रश्नोत्तर करत नाही. तुमचे सगळे मुद्दे हे श्रीकांतजींनी मांडलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण न्याय देऊ. साहेब नमस्कार, मी गोंदियावरून बोलतोय. हा साहेब नमस्कार, मी गोंदियावर अरुण शिवणकर बोलतोय. सर, माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 50,000 पदवीधर विषय शिक्षक काम करत आहेत. काही पदवीधर शिक्षकांना वेतन कारण सर काही जिल्ह्यांमध्ये वेतन श्रेणी आहे, काही जिल्ह्यांमध्ये बिलकुल नाहीची भूमिका घेतली जात आहे. देण्यापेक्षा राव साहेब नमस्कार.